माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। तसे इतर कोणतेही व्हिडिओ सर्च करण्यासाठी 7th स्टँडर्डचे यूट्यूबवर गेल्यावरती तुम्ही इथे सोनालीज किचन अँड क्लासरूम टाईप करा आणि सर्च केल्यावरती तुम्हाला माझा चॅनल येईल, तो ओपन करा। चॅनल ओपन झाल्यावरती तुम्ही व्हिडिओ बघू शकता कोणते तुम्हाला हवेत ते, किंवा प्लेलिस्ट मध्ये जाऊन 7th स्टँडर्डचं बघा, इथे 7th स्टँडर्ड सायन्सची प्लेलिस्ट ओपन केली की तुम्हाला सायन्सचे सगळे व्हिडिओ पाहता येतील। नक्की पहा। हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 7चा 4th लेसन न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवांतील पोषण ह्या लेसनचा अभ्यास करणार आहोत। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं बघूया न्यूट्रिशन। Some life process go on continuously in living organism substances which are digested and assimilation for obtaining energy and for the growth of health of our body are called foodstuff। म्हणजे बघा, सजीवांच्या मध्ये काही जीवन प्रक्रिया अखंडपणे चालू राहतात। आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व निरोगी राखण्यासाठी ज्या पदार्थांचे डायजेशन आणि सात्मीकरण, असिमिलेशन म्हणजे सात्मीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते, त्या पदार्थांना अन्नपदार्थ असे म्हणतात। म्हणजे बघा, शरीराची वाढ होण्यासाठी आपण जे पदार्थ खातो, पचवतो आणि त्याच्यापासून जी ऊर्जा तयार होते आणि जे पदार्थ आपण खातो त्यालाच म्हणायचं फूड स्टफ, अन्नपदार्थ असे म्हणतात। We get several types of nutrients from food stuff. Nutrients can be classified into two types, namely macronutrients आणि micronutrients। म्हणजे अन्नपदार्थामध्ये असे विविध न्यूट्रिएंट्स, पोषक द्रव्य, न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक द्रव्य असतात। त्या पोषक द्रव्याचं दोन गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे, मॅक्रो आणि मायक्रो। बघा, न्यूट्रिएंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी, दीज आर मॅक्रोन्यूट्रिएंट्स। म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स हे लार्ज प्रमाणामध्ये, जास्त प्रमाणामध्ये आपल्या शरीराला लागतात, त्याला म्हणायचं मॅक्रोन्यूट्रिएंट्स। आणि मिनरल्स लाईक विटॅमिन आर रिक्वायर्ड इन स्मॉल क्वांटिटी, विटॅमिन सारखे जे मिनरल्स आहेत ते कमी क्वांटिटीमध्ये लागतात, त्याला म्हणायचं मायक्रोन्यूट्रिएंट्स। बघा, इथे तुम्हाला एक हे दिलेलं आहे, द प्रोसेस ऑफ लिव्हिंग थिंग्स इन अँड यूज द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड यूजिंग फूड विच टेक प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड न्यूट्रिशन। म्हणजे पोषक द्रव्य शरीरामध्ये घेऊन त्याचा वापर करणे, या पूर्ण प्रोसेसला न्यूट्रिशन असे म्हणतात। मग न्यूट्रिशनची गरज काय आहे बघूया। नीड फॉर न्यूट्रिशन, द सप्लाय ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क। न्यूट्रिशनमुळे काय होतं, आपल्याला काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा होतो। ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी, बॉडीची वाढ होते, तसेच झीज भरून सुद्धा येते। टू रिप्लेस द डॅमेज सेल अँड रिपेअर इश्यू, म्हणजे पेशींची झीज झालेली असते ती भरून निघते। अँड टू फाईट डिसीजेस, म्हणजे आजारापासून आपल्याला संरक्षण करण्यासाठी सुद्धा पोषणाची गरज असते। ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन आणि हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे स्वयंपोषण आणि परपोषण, हे पण आपण बघणार आहोत। बघा, पहिलं बघूया ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन। सम ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड डस न्यूट्रिलाइज and thus nourish themselves. This is called ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन। म्हणजे काही सजीव आपलं अन्न स्वतः तयार करतात, त्यांनाच म्हणायचं, आणि त्यांच्या ह्या पोषण पद्धतीलाच म्हणायचं हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन। म्हणजे प्लांट ह्याच्यामध्ये येतील, ऑटोट्रॉपिक म्हणायचं। आणि हेट्रोट्रॉपिक म्हणजे आपण येतो, सम ऑर्गॅनिझम डिपेंड्स ऑन अदर ऑर्गॅनिझम, प्लांट और ॲनिमल फॉर देअर फूड, दिस इज कॉल्ड हेट्रोट्रॉपिक। म्हणजे स्वतःच्या अन्नासाठी आपण म्हणजे वनस्पती किंवा प्राण्यांवरती अवलंबून असतो, ह्या पोषण पद्धतीला म्हणायचं हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन। आता ऑटोट्रॉपिक प्लांट, आपण आता ऑटोट्रॉपिक प्लांट म्हणजे स्वयंपोषी वनस्पती बघायचं आहे। वनस्पतींमध्ये पण काही वनस्पती स्वतःचं अन्न बहुतेक वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, पण काही वनस्पती ह्या स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाहीत। आपण आधी बघूया ऑटोट्रॉपिक प्लांट म्हणजे स्वयंपोषी वनस्पती। हाऊ डू प्लांट प्रोड्यूस देअर ओन फूड,
बघा कशा पद्धतीने ते अन्न तयार करतात. प्लांट ऑल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल. Plant make their own food in their leaves using water, nutrients from the soil and carbon dioxide from the air. This process is called as photosynthesis. बघा इथे एक चार्ट दिलेला आहे तुम्हाला. प्लांट काय करतात तर हवेमधलं कार्बन डायऑक्साईड आणि मुळांनी जमिनीतून कलेक्ट केलेलं पाणी, बघा इथे तुम्हाला खाली रिॲक्शन दिलेली आहे. कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर आणि सनलाईट घेतात. ते सनपासून बघा सनलाईट घेतात आणि त्यांच्या पानांमध्ये क्लोरोफिल असतं, हरितद्रव्य असतं. पहा या सगळ्याची रिॲक्शन होऊन फोटोसिंथेसिस ही प्रोसेस तयार होते. आणि फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये काय तयार होतं तर फूड, ग्लुकोज तयार करतात, जे ते स्वतःसाठी यूज करतात. आणि ऑक्सिजन पण होतो, तो ऑक्सिजन हवेत सोडला जातो. बघा म्हणजे कार्बन डायऑक्साईड घेतला जातो, ऑक्सिजन सोडला जातो. क्लोरोफिल हे त्यांच्या हरितद्रव्य पानांमध्ये असतं. हवेतला कार्बन डायऑक्साईड, सनलाईट, जमिनीमधलं पाणी याची एक रिॲक्शन होते, त्याला म्हणायचं फोटोसिंथेसिस. त्याच्यापासून दोन पदार्थ तयार होतात. एक ग्लुकोज जे त्यांचं अन्न आहे ते स्वतःच्या वाढीसाठी ठेवतात आणि ऑक्सिजन हा वायू बाहेर सोडला जातो. ह्या पूर्ण प्रोसेसला म्हणायचं फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस मार्फत ऑटोट्रॉपिक प्लांट असतात, हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. पुढे बघा तुम्हाला एक फिगर दाखवलेली आहे. प्लांट कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी अँड स्टोअर इट इन द फॉर्म ऑफ फूड. बघा वनस्पती काय करतात, प्रकाश ऊर्जेचं रूपांतर हे केमिकल एनर्जीमध्ये करतात, रासायनिक एनर्जीमध्ये करतात. अँड स्टोअर इन द फॉर्म ऑफ फूड, आणि त्याचं फूड फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं. म्हणजेच ही फोटोसिंथेसिस ही आपण प्रक्रिया बघितली. सूर्याकडून हे लाईट घेतात आणि त्याची प्रोसेस होते फोटोसिंथेसिसची, आणि त्याच्यातून त्यांचं जे अन्न तयार होतं केमिकल एनर्जी ती स्टोअर केली जाते. इथे बघा लीफचं एक फिगर दिलेली आहे. क्लोरोप्लास्ट इन लीफ, म्हणजे ज्याचा वापर करून अन्न तयार केलं जातं तो क्लोरोप्लास्ट याच्यामध्ये दाखवला आहे. बघा तुम्हाला अशा प्रकारे हरितद्रव्य त्याला मराठीमध्ये म्हणतात. हे सगळं हिरव्या रंगाची पानं असतात, तेच वनस्पती आपले अन्न स्वतः तयार करू शकतात, इतर नाही. पुढे आहे बघा वॉटर, मिनरल अँड सॉल्ट्स आर ऑब्झर्व्ड बाय रूट्स ॲब्झॉर्ब्ड बाय द रूट, म्हणजे ॲब्झॉर्ब म्हणजे शोषण करून घेतलं जातं. वॉटर, मिनरल अँड सॉल्ट आर ॲब्झॉर्ब्ड बाय द रूट्स फ्रॉम द सॉईल. द स्टेम ट्रान्सपोर्ट देम अप टू द लीव्स. The leaves have microscopic opening called stomata through which they take in the carbon dioxide from the air. The chloroplast present in the leaf contain chlorophyll which absorbs sunlight, helping to convert carbon dioxide and water into food. Oxygen is given out in this process. आपण मगाशीच बघितलेलं आहे. काय करतात की जमिनीतून पाणी घेतलं जातं मुळांमार्फत. प्लांटमधल्या प्राणांचं जे क्लोरोफिल असतं ते घेतलं जातं, हवेतील कार्बन डायऑक्साईड घेतला जातो आणि सनलाईट अशी ह्याचं फोटोसिंथेसिस होऊन फूड स्टोअर केलं जातं आणि ऑक्सिजन आहे ते सोडलं जातं. हे मगाशीच आपण बघितलेलं आहे. पुढे आहे ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट. बघा प्लांटमध्ये कसं असतं, वनस्पतीतील वहन व्यवस्था कशी असते बघा, कुठून कसं अन्न त्यांना पोचतं आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. टेक अ पंपकिन स्टेम हॅव्हिंग 2-3 लीव्स, म्हणजे भोपळ्याचा वेल घ्यायचा आहे, 2-3 पानासकट एक तुकडा आपण काढून घ्यायचा आहे. कट इट अंडर वॉटर विथ अ शार्प ब्लेड, म्हणजे पाण्याखाली धरून चाकून तो कापायचा आहे. टेक सम वॉटर इन अ कोनिकल फ्लास्क, 7-8 ड्रॉप, add 7-8 drop of ink to it. Put the pumpkin stem vertically in that flask. Observe the change and takes place in it and discuss in the classroom. तुम्हाला काय सांगितले, भोपळ्याचा एक वेल घ्यायचा आहे आणि तो तुकडा कापायचा. त्याचा मोठं स्टेम असतं बघा भोपळ्याचं, आणि एका कोनिकल फ्लास्कमध्ये तुम्ही वॉटर घेऊन त्यात शाई टाकायची आणि त्यात तो पाण्याचा हे भोपळ्याचा वेलीचा तुकडा टाकायचा आहे आणि ऑब्झर्व करायचं आहे. काय होणार आहे माहिती आहे का, की तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा भोपळ्याच्या त्या वेलीच्या मार्फत तो रंग इंक असते ती त्या पानांपर्यंत पोचते. मग ती कशी पोचली तर भोपळ्याच्या वेलीमधून त्याचं ट्रान्सपोर्ट झालेलं आहे त्या इंकचं वरती पानांपर्यंत.
The transport system of plant consists of xylem and phylum. Xylem transport mineral and water from the roots of all aerial part of the plant, and the phylum transport the food glucose from the leaves to the other part of the plant. म्हणजे बघा झायलेम आहे, झायलेम काय करतं तर ते झायलेम ट्रान्सपोर्ट मिनरल अँड वॉटर फ्रॉम द रूट टू ऑल एरियल पार्ट. म्हणजे झायलेम हे मिनरल आणि वॉटर हे रूटकडून घेऊन बाकी सगळ्या पार्टला पोचवतात, आणि फायलम आहे हे काय करतं फूड आहे ते लीव्सपासून घेऊन बाकीच्या पार्टना पोचवतं. अशा प्रकारे ह्यांची ट्रान्सपोर्ट सिस्टीम चालू असते. दो द प्लांट्स हॅव अ ट्रान्सपोर्ट सिस्टीम दे डू नॉट हॅव अ सेपरेट डायजेस्टिव्ह ऑर एक्सक्रिटरी सिस्टीम. म्हणजे त्यांना जरी ट्रान्सपोर्ट सिस्टीम असली तरी त्यांना वेगळी पचन संस्था किंवा उत्सर्जन संस्था ही नसते. बघा इथे तुम्हाला सेक्शन ऑफ लीफ दिलेला आहे, याच्यात कसे छोटे छोटे सेक्शन केलेले आहेत. बघा इथे स्टेमचा सेक्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे ट्रान्सपोर्टचे कसे होतात हे समजेल. इथे बघा सेक्शन ऑफ रूट, प्रत्येकाचे हे दिलेले आहेत झायलम आणि फायलम. बघा झायलेम हे ब्लू कलरनी आणि फायलम हे रेड कलरनी. इथे बघा लीव्समध्ये सुद्धा झायलम आणि फायलम आहेत. काय करतात ते रूट्सकडून स्टोअर केलेला पार्ट आहेत ते फायलम आहेत ते स्टोअर्ड केलेलं फूड बाकीच्यांना पोचवतात, आणि झायलेम आहे हे प्लांट्स रूट्सकडून पाणी आणि मिनरल पानांपर्यंत पोचवतो. इथे पण बघा सेक्शन ऑफ स्टेममध्ये पण झायलम फायलम आहेत, आणि इथे सुद्धा सेक्शन ऑफ रूटमध्ये सुद्धा झायलेम आणि फायलम आहेत. पुढे बघूया आपण. ही झाली ट्रान्सपोर्ट सिस्टीम. Plant produce carbohydrates by the process of photosynthesis. Carbohydrates are made from hydrogen and oxygen. Proteins are made from carbon, hydrogen, oxygen and nitrogen. How do plants obtain the nitrogen necessary for the synthesis of proteins? म्हणजे बघा प्रकाश संश्लेषणामध्ये फोटोसिंथेसिसमध्ये काही कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. कार्बोहायड्रेट्स तयार होतात, आणि कार्बोहायड्रेट्स हे कशापासून बनलेले असतात? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. कशापासून? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनपासून कार्बोहायड्रेट्स बनतात. आणि प्रोटीन्स कशापासून बनतात? प्रोटीन्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. एक नायट्रोजन एक्स्ट्रा आहे त्याच्यामध्ये. कशामध्ये? प्रोटीनसाठी. प्रोटीन बनण्यासाठी नायट्रोजन एक्स्ट्रा लागतो. हाऊ डू प्लांट ऑब्टेन नायट्रोजन नेसेसरी फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. म्हणजे प्रोटीनच्या बनवण्यासाठी प्रोटीन्स नायट्रोजन प्लांटमध्ये कुठून येतो ते आता आपण बघायचं आहे. बघा एअर कंटेन गॅसेस ऑफ नायट्रोजन, हाऊएव्हर प्लांट कॅन नॉट युटिलाइज गॅसियस नायट्रोजन. म्हणजे हवेमध्ये नायट्रोजन असतो पण प्लांट हवेमधला नायट्रोजन घेत नाहीत. मग ते कुठून घेतात बघूया. It needs to fix, that is converted into compound. Fixation of nitrogen occur by biological and atmospheric method. म्हणजे बघा आपण इथे बघूया बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. कसं नायट्रोजन घेतात ते बघा. 2 different types of microorganism can bring about biological nitrogen fixation. Root nodules of leguminous plant contain the rhizobium microorganism. These microorganisms absorb atmospheric nitrogen and convert into nitrate a compound. म्हणजे बघा 2 different types of microorganism can bring about the biological nitrogen fixation. Root nodules of leguminous plant. बघा root of leguminous plant इथे दिसतंय बघा तुम्हाला. काय करतात हे? contain the रायबोझियम मायक्रोऑर्गॅनिझम. त्याच्यामध्ये रायझोबियम मायक्रोऑर्गॅनिझम असतात. रायझोबियम मायक्रोऑर्गॅनिझम, आणि ते मायक्रोऑर्गॅनिझम काय करतात तर ॲटमॉस्फिअरमधलं नायट्रोजन ॲब्झॉर्ब करतात. हवेमधलं नायट्रोजन ॲब्झॉर्ब करतात आणि त्याला कन्वर्ट करतात नायट्रेट कंपाऊंडमध्ये. कोण करतं ह्याला कन्वर्ट? तर रूट नोडल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट, ज्याच्यावरती
पहा, ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. लाइटनिंग, थंडरबोल्ट्स म्हणजे आकाशात जेव्हा वीज चमकते, ऑकर इन अ रेनी सीझन. धीस कॉज ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड ऑक्सिजन टू रिॲक्ट विथ इच अदर टू फॉर्म नायट्रिक ऑक्साईड. म्हणजे जेव्हा आकाशामध्ये विजा चमकतात तेव्हा नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे एकत्र येऊन त्यापासून नायट्रिक ऑक्साईड तयार होतं आणि त्याचे पुढे बघू नायट्रिक ऑक्साईड विच इज अगेन ऑक्सिडाइज टू फॉर्म द नायट्रोजन डायऑक्साईड. त्याचं परत ऑक्सिडेशन होतं आणि म्हणजे परत ते ऑक्सिजनसोबत एकत्र येऊन त्याचा नायट्रोजन डायऑक्साईड होतं. बघा, नायट्रिक ऑक्साईड हे परत ऑक्सिजनसोबत त्याचं हे ऑक्सिडेशन होऊन नायट्रोजन डायऑक्साईड बनतं. तर नायट्रोजन डायऑक्साईड डिझॉल्व इन रेन वॉटर. रेन वॉटरमध्ये तो मिक्स होतो नायट्रोजन डायऑक्साईड अँड इट कन्वर्ट इन टू नायट्रिक ॲसिड. रेन वॉटरमध्ये तो मिक्स झाल्यावरती त्याचं काय होतं, नायट्रिक ॲसिड होतं NHO3 विच गेट ॲडेड टू सॉईल. पाण्यासोबत ते कुठे होतं, जमिनीवरती येतं आणि त्याचं सॉईलमध्ये तो ॲड होतो. विथ द रेन वॉटर प्लांट यूज देअर नायट्रोजन फॉर देअर ग्रोथ. आणि हेच नायट्रोजन जे पाण्यामध्ये मिक्स असतं ते प्लांट त्यांच्यासाठी वापरतात, ग्रोथसाठी वापरतात. अशा प्रकारे प्लांटला नायट्रोजन कुठून मिळतं हे आपण बघितलेलं आहे. प्लांट हवेतून डायरेक्ट नायट्रोजन घेत नाहीत. आपण 2 पद्धती पाहिलेल्या आहेत, नायट्रोजन कशा पद्धतीने वनस्पतींना मिळतं. ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि ह्या लेसनचा नेक्स्ट पार्टचा नेक्स्ट व्हिडिओ मी बनवणार आहे. तुम्हाला 7th स्टँडर्ड सायन्सचे पहा, सगळे 7th स्टँडर्ड सायन्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा. डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे हे जे नाव लिहिलेलं आहे खाली व्हिडिओच्या खाली 7th स्टँडर्ड सायन्सच्या बाजूला एक छोटासा त्रिकोण आहे, त्याच्यावर क्लिक करून खाली जर बघितलं तर तिथे लिंक आहेत 2, एक सायन्स 7th स्टँडर्ड, एक मॅथ्स. 7th स्टँडर्ड सायन्सवर क्लिक केल्यावर तुम्हाला आत्तापर्यंत झालेले सगळे सायन्सचे व्हिडिओ पाहता येतील. तसंच मॅथ्सवरती क्लिक केल्यावरती आत्तापर्यंत 7th स्टँडर्डचे झालेले मॅथ्सचे व्हिडिओ पाहता येतील. नक्की बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि 7th स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.